तर नव्या वर्षाच्या सुरुवातीला सामान्य प्रवाशांना एसटी भाडेवाढीचा दणका सहन करावा लागतोय। मध्यरात्रीपासून एसटीच्या तिकिटामध्ये 15% भाडेवाढ लागू करण्यात आली आहे। सामान्य प्रवाशांना या निर्णयामुळे मोठा फटका बसणार आहे। एकीकडे एसटीची भाडेवाढ लागू झालेली असतानाच रिक्षा आणि टॅक्सीचं भाडंही वाढणार आहे। मुंबईतील रिक्षाचं किमान भाडं 23 रुपयांवरून 26 रुपयांवरती जाणार आहे, तर टॅक्सीसाठी किमान भाडं 28 ऐवजी 31 भरावं लागणार आहे। तर एसटी भाडेवाढीवरील अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। ग्रामीण भागामध्ये नव्या एसटी सुरू करण्यात येत आहेत, महामंडळ कसं चालेल याचाही विचार करायला हवा असं अजित पवारांनी म्हटलंय। एसटी भाड्याच्याबद्दल मी तुम्हाला मागेही सांगितलेलं आहे की एकंदरीतच आम्हाला जास्तीत जास्त नवीन बसेस घेऊन अतिशय चांगल्या प्रकारची सेवा ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या लोकांना द्यायची आहे आणि तशा पद्धतीनं चर्चा अजून चाललेली आहे, परंतु पुढे कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाहीये। कारण आपले मुख्यमंत्री परदेशात गेलेले पहाटे काल रात्री उशिरा आलेले आहेत। आता इथून पुढं हे बाकीचे जे काही प्रश्न आहेत की जे शेवटी अंतिम निर्णय जनतेला पण त्रास कसा कमी होईल आणि ती संस्था पण नीट कशी चालेल, तर ते महामंडळ पण नीट कसं चालेल अशा प्रकारचा मध्यमार्ग